तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत. तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेला माझा विरोध आहे. म्हटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही. की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत, हा कायदा न वाचता केलेले कमेंट हो. त्यांनी कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे? डेकोरेशन म्हणून? म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोश काढणारा हा माणूस, ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं, त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय, आमच्या जमिनी घालवतोय, आमचं सत्व घालवतोय, आमचा स्वाभिमान घालवतोय. त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत. तुम्हाला आवाज येतोय का माझा? माझा आवाज येतोय सगळ्यांना? सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेले 2 दिवस जरा थोडीशी तब्येत नरम आहे. मी आज जो आत्ता इथे आलोय, मला सकाळी माझ्यात ताकद नव्हती. मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर, तुमच्या प्रेमाखातर म्हणून मी आज इथे आलो. फार काही लंब भाषण करणार नाही, परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन, निश्चित देईन. कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत. पूर्वीचे आजार कसे आपले ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे, हल्लीचे येतच नाहीत. हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला, मग आपण म्हणतो काय झालं? व्हायरल होता. हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास 12 दिवस 13 दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष. म्हणजे 3 ऑगस्ट 1947 ला स्थापना झाली आणि 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष. इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. मला अजूनही आठवतंय की 1981 साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते, कम्युनिस्ट पक्षाचे. खरं तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधून विस्तवी जात नसे, पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते, मोठ्या मनाचे होते. ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं. म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं.
आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती 2 भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत. जयंतरावनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे, आणि ते बाकी काही नाही, फक्त मराठीवर बोला. त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं, पण जयंतराव बोले नका बोलू म्हणून त्याच्या मला काय बोलता नाही येणार होतं. इथे मगाशी कोणीतरी उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय. नाही, दुसऱ्यांदा येतोय. पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो. राजकीय पक्ष असतात, निवडणुका होतात, निवडणुका लढवल्या जातात, सगळ्या गोष्टी असतात. पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे, तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे, पक्षाचा विचार न करता. आज ज्या प्रकारे या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले, जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही. आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल, तो रायगड जिल्हा आहे. आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. कुठे चालल्या आहेत, काय चालल्या आहेत? जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच, कुंपणच शेत खात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत, उद्योगधंदे येत आहेत, उद्योगधंद्यांमधनं बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत. मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष. म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये, बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत. शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग? या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजेत आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही. या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत. याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे. बाकीची राज्य बघा तुम्ही. मी ह्या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो. मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे, त्यालाही मी म्हटलं गुजरातमध्ये आहे का हो? या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत. अमित शहा एका त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते, त्यांना प्रश्न विचारला भाषावादावरती, तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोललो की संकुचित कसे होतो? मी जेव्हा त्याला सांगितलं म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी. म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय? यांचं काय राजकारण चाललंय ना, मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. राजकीय पक्ष निवडणुका येत राहतील, जात राहतील, सगळं होत राहील. मी मागे माझ्या भाषणात म्हणालो होतो ना, एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली, जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही.
कसलंही स्थान नाही. मी आता मुद्दामून तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा, शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे. गुजरात टेनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही. म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधनं जर समजा गुजरातला गेलात, तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही. हे भारतामध्ये चालू आहे. हे आपल्या देशातच चालू आहे. ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत, त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही. समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो, प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो. आम्ही का नाही करायचा. आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहे, कोण येत आहे, कोण राहत आहे, काय चाललंय माहिती नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे, कोण राहत आहे, कोण जमिनी विकत घेते माहिती नाही. जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, खास करून रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. आमचेच लोक विकतायत. आमच्या लोकांना एवढंही कळत नाहीये की यातनं आम्हीच संपणार आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत. त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार. आमची मुलं तर लागतील तुमच्याकडे कामाला, पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला. आज या गोष्टी जर नाही वाचवल्या आपण, आपल्या हातात काहीही राहणार नाही. उद्या याच ठिकाणी, याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील, अमराठी आमदार निवडून येतील, अमराठी खासदार निवडून येतील. मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं ना की हा धोका सगळ्या अख्खा ठाणे जिल्ह्याला विळखा पडलेला आहे. आज इथे विमानतळ येत आहे, इथे अगोदर एक पोर्ट आहे. कोण माणसं येत आहेत, कोण नाही येत आहेत. मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास 100% ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागल्या पाहिजेत तिकडे. बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार, तुमच्याकडच्या जमिनी घेणार, तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार. आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि ह्याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने. तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत. कोण कुठे येतोय काही पत्ताच लागत नाहीये. कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती. का तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला, विचार गेला बाजूला, फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही, कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की ह्याच्या पुढे काय होणार आपलं. थोडक्यात जमिनी विकायच्या, तुमच्याकडे काहीतरी चिटूर पिटूर काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला मोकळेच आहेत. सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो.
मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे. म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या नादी लावून तिकडून पिळून घ्यायचं. अहो, रायगड जिल्हा आहे ना, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे. कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत. तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं. तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे. वेगळेच विषय आणायचे. आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे. भरवू देत. व्यापाराच्या चोपड्यांमधलं, पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं. पण हे काय चालू आहे? हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये. मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी, इथे भांडणं व्हावी, त्यातनं आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल, ह्याच्यासाठीचे उद्योग आहेत. दुसरं काही नाहीये. त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही. बिलकुल करणार नाही. ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीतनं महाराष्ट्राला नख लागतंय, त्यावेळेला अंगावरतीच येऊ. आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय, कान बंद ठेवू नका, डोळे बंद ठेवू नका. आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे. खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही विकले जातात. तुमच्या पायाखालची जमीन निसटते आहे. उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं. आणि मग नंतर कालांतराने, मी नेहमी सांगत होतो, कालांतराने पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत बसावा लागेल तुम्हाला. दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही. पैसे कमवले पाहिजे. पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत. तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत. सगळ्या विकून नाही. आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जातं माहितीये? अत्यंत लाज वाटते मला. लाज. हे कोण आहेत लोक म्हणे? परचेसेबल कम्युनिटी. विकत येणारी माणसं, विकत घेता येणारी माणसं. ही आपली प्रतिमा आहे. मी जे सतत सांगत आलो, 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती, तो विकला जातो. तो बिकाऊ आहे. त्यातली माणसं विकली जातात. आपलं सगळं जमीन बिमीन, सगळं भाषा भिषा, सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो. असा आपण आपला महाराष्ट्र आहे. कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे? डेकोरेशन म्हणून. या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला. म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोश काढणारा हा माणूस, ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं, त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय, आमच्या जमिनी घालवतोय, आमचं सत्व घालवतोय, आमचा स्वाभिमान घालवतोय. एक बाबासाहेब पुरंदरेचं एक फार छान वाक्य होतं, ज्यावेळेला स्वाभिमान शून्य माणसं ज्यावेळेला होतात ना, त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत. तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता कामा नाहीत. हा महाराष्ट्र आहे. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. त्याची स्वतःची दशा होता कामा नये. तुम्ही जिवंत असलं पाहिजेत. तुम्ही मोठे झाले पाहिजेत. पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता कामा तुम्ही. इतरांच्या आहारी जाऊन नुसत्या फक्त जमिनी देऊन टाकायच्या. दुसरे उद्योग येत आहेत, बाहेरची माणसं येत आहेत. इथे महाराष्ट्रावरती तुम्ही बोलत असता की बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात. अहो, गुजरातमध्ये आता दोनदा झालं. दोनदा मी त्याशी म्हटलं ना, दोनदा बिहारांना हाकलून दिले. पहिल्या वेळेला 20,000 लोकांना हाकलून दिले. 20,000 लोक. कोणी ते आंदोलन केलं होतं? तो काय नाव त्याचं? आमदार अल्पेश ठाकूर. त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये. बातम्या नाहीत. बिहारी लोकांना हाकलून दिले. जवळपास 20,000 लोकांना हाकलून दिले. त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला
गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं. म्हणजे 20,000 बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो, जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो? आत्ता पण परत बिहारांना हाकलून दिले. म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा, आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे, बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी ज्याला इथे सभा घेईन त्याला मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीनच, परंतु आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने, तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्यासमोर येता आलं. 2 शब्द तुमच्यासमोर मला बोलता आले. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हात जोडून विनंती आहे की जागे राहा, कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, सतर्क राहा. आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, एवढीच फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलेलं आहे आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ही स्पर्धा तिने जिंकलेली आहे. आणि म्हणूनच आज तिचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नागरी सत्कार आपण केला. 3 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने तिला ही स्पर्धा जिंकल्याबद्दल पुरस्कार दिलेला आहे. केवळ 19 वर्षाची ही कन्या हिने भारताची पहिली ग्रँडमास्टर महिला म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये तिच्याकडनं भारताला खूप अपेक्षा आहेत. वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये ती भारताचं नाव उंच करेल. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत महिला बुद्धिबळामध्ये चीनच्या बुद्धिबळपटूंचा बोलबाला होता, पण यावेळी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दोन्हीही महिला या भारताच्या पोचल्या. कोनेरी हम्पी आणि आपली दिव्या देशमुख, आणि दिव्यानी ही स्पर्धा जिंकलेली आहे. नागपूरकर असलेल्या दिव्याचा आणि महाराष्ट्राची कन्या असलेल्या दिव्याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून तिचा सत्कार आम्ही केला. ज्या पद्धतीने दिव्या पुढे गेली आहे, बुद्धिबळाच्या पटलावर नागपूरकरांचं वर्चस्व दिसत आहे, पण राजकारणाच्या पटलावर सुद्धा तुमचं आता कौतुक केलं आहे आणि त्यावरून विरोधात सुद्धा एकत्र येऊन टीका करता. राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे. अर्बन नक्षल म्हणून एकदा अटक करा. राज ठाकरे म्हटले अर्बन नक्षल म्हणून एकदा अटक करून दाखवा. मग आम्ही काय कोणाला अटक करायची? त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही. मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायदे त्यांच्याकरता तो कायदा आहे. आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार ते करतायत. मुंबई बाहेरून आलेल्या लोकांना माझं अतिशय पक्कं मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे. की पुण्याच्या उद्योगांमधून दादागिरी मुख्यमंत्र्यांनी चांगली गोष्ट आहे. सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे. विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात. मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो मदत करेल त्याचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेने नुकताच जनसुरक्षा कायदा मंजूर केलाय. काही दुरुस्त्या आणि बदल होऊन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर करण्यात आलाय. आता विरोधकांनी या कायद्याला विरोध सुरू केलाय. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या कायद्यावरून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलंय. आम्हाला फक्त अटक करून दाखवा
असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन नक्षलासारखे वागाल तर तुम्हाला अटक होईल असं म्हटलं. आता शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी भाषणामध्ये राज ठाकरेंनी जनसुरक्षा कायद्यावरून सरकारवर निशाणा साधला. आम्हाला अर्बन नक्षल म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःची पात्रता तपासावी, आम्हाला फक्त अटक करून दाखवा असं आवाहन राज ठाकरेंनी सरकारला दिलंय. त्यावरून नागपुरात माध्यमांशी बोलताना अशा प्रकारची वक्तव्ये ही कायदा न वाचता केलेली आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आता हा कायदा त्यांच्याकरता बनलेला नाही. तुम्ही अर्बन नक्षलासारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलासारखे वागत नाहीत, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात वागतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलायची पूर्ण मुभा आहे आणि त्यासाठी हा कायदा नाहीये. अशा प्रकारची वक्तव्य ही कायदा न वाचता केलेली आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी आग्रही असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आणि त्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. माझं अतिशय पक्क मत आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी शिकलीच पाहिजे, ती अनिवार्य असलीच पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीत सोबत अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगं आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायगड्या घालायच्या या मानसिकतेला माझा कडाडून विरोध आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर बाहेरून येऊन जमिनी विकत घेणार आणि वाटेल तसं थैमान घालणार हे चालणार नाही. आता सरकारने कायदा आणलाय, जो आंदोलन करेल तो अर्बन नक्षल. एखाद्या प्रकल्पाला तुम्ही विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. अटक करूनच पहा. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसांना त्यात सामावून घ्यावेच लागेल असं राज ठाकरे म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.